नमस्कार मैत्रिणी, हे बघा आज मस्तपैकी इथं मी कोबीचा कांदा चिरून घेतलेला आहे मैत्रिणी. अगदीच लांबडा लांबडा हा कांदा आहे. अगदी छान मस्त असा चिरून घेतलेला आहे, मोकळा फडफडीत पाहू शकता तुम्ही. मग ह्या आज कोबीच्या कांद्याची आपल्याला अगदीच मस्त अशी रेसिपी बनवायची. रेसिपीसुद्धा कोबीच्या कांद्याची भाजी जर केली ना तर खरंच खूपच छान आवडीने सगळीजण खाणार बरं का. कांदा अगदी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. इथं मी कढईमध्ये तेलही ओतलं आहे. चला आता इथं मस्तपैकी जिरी मोहरी दोन्ही टाकूया, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर टेचलेला ओला लसूण मी टाकलेला आहे मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. त्याच्यानंतर कढीपत्ता बी टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर लगेच मिरच्या टाकून दिलेल्या आहे, कारण की तेल भरपूर तापलेलं आहे. मिरच्या चांगल्या कडकडल्या की तर आपण आहे ना मिरच्यान ते मस्त जरा थोडंसं परतून द्यायचं बरं का मैत्रिणी. थोडंसं परतून दिलं की त्याच्यानंतर लगेच आपल्याला टॅमॅटो टाकायचा. टॅमॅटो बी अगदी दीड टॅमॅटो असा मी चिरलेला आहे, अगदी भरपूर सारा. पहा किती सुंदर अगदी अप्रतिम असं हे होणार आहे आपलं मैत्रिणीनं, पाहू शकता. भाजी पाहताच तोंडाला पाणी सुटणार आहे बरं का. हे बघा काय कलरफुल दिसतंय. कढीपत्ता, मिरच्या, लसूण, टॅमॅटो इतकं छान वाटतं हे परतताना आणि खरंच खूप भारी वाटते. हे बघा मस्त अगदी टॅमॅटो अगदी सॉफ्ट असं झालेला आहे, खूप छान परतून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अख्खी भिजवलेली डाळ, मस्त हरभऱ्याची चणा डाळ ही मी घालणार आहे, पाहू शकता तुम्ही. डाळही खूप छान परतून घ्यायची बरं का, मस्त अशी परतून घ्यायची मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. डाळीला आपण छान परतून घेते ना आपल्या कोबीच्या भाजीला अगदी छान अशी चव लागणार आहे. पहा अगदी मस्त अशी डाळ परतून घ्यायची बरं का, की एवढी छान चव लागते ना. डाळही खूप मस्त अशी शिजते. आणि कोबीच्या भाजीला हरभऱ्याची डाळ खरंच पाहिजेच, आणि कोबीची भाजी हरभऱ्याच्या डाळीशिवाय अपुरीच आहे बरं का. हा अगदी मस्त अशी आता थोडीशी हळद घालणार आहे, अगदीच थोडीशी, जास्तही नाही बरं का मैत्रिणी. नगभर हळद घालून त्याच्यानंतर आपण पुन्हा इथं कोथिंबीर, अगदी भरपूर सारी कोथिंबीर आहे, ही सुद्धा अगदी छान अशी परतून घ्यायची. पहा मस्त कोथिंबीर परतलेली आहे, कलर बी बघा किती सुंदर आहे. त्याच्यानंतर हा कोबीचा कांदा मी अगदी स्वच्छ असा धुवून घेतलेला तो सुद्धा टाकून देणार आहे. पहा मस्त असा कोबीचा कांदा धुवून टाकल्यानंतर हे बघा आता हा कांदा मी पूर्ण असा हलवून घेणार आहे बरं का मैत्रिणी. मस्त हलवून घ्यायचा आहे. थोडासाच कोबीचा कांदा आहे, जास्तही नाही. आणि त्याच्यामध्ये डाळ वगैरे अशी भाजी अप्रतिम होणार आहे, काय सांगू तुम्हाला. खरंच तोंडी लावायला खूपच छान आहे हा कोबीचा कांदा. ही कोबी पत्त्याची भाजी तर एवढी सुंदर लागते, अप्रतिम. आता चवीनुसार आपण मीठही घालून घेऊया बघा. इथं चवीनुसार मी मीठ टाकले. मीठ हे बेतानीच टाकायचं, कारण की आपला कोबीचा कांदा शिजल्यावर थोडासा कमी होतो. चला आता पूर्ण भाजी आपण अशी खालवर करून घेऊया. पहा मस्तपैकी, पहा काय सुंदर रंग दिसतो. मी जशी ती भाजी हलवीन तसा तिचा रंग बी वाढत जातो आणि भाजी दिसायला बी खूप सुंदर दिसते. पहा आपण ज्यावेळेस छोटा कांदा करतो त्याची चव एवढी नाही लागत, पण असा लांबडा कांदा जर ठेवला ना तर खरंच ह्या कोबीची चव अगदीच अप्रतिम अशी लागते बरं का, पाहू शकता तुम्ही. आता इथं संपूर्ण कांदा हलवून घेतला की तुम्ही 1 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचे. 1 मिनटाने पुन्हा चेक करायचे की आपला कोबीचा कांदा, पाहू शकता अगदी मस्त असा सॉफ्ट झालेला आहे. आणि मी आता त्याला असं खालवर करून घेणार आहे. पहा खालवर चांगला करून घ्यायचा, चौकून करून घ्यायचा. पहा मैत्रिणी असा मस्त चांगला, पाहू शकता आता तुम्हाला दिसतच असन. आणि पुन्हा 1 मिनिटभर झाकण मी ठेवणार आहे बरं का. हे बघा असं 1 मिनटं झाकण ठेवलं की 1 मिनटाने पुन्हा पाहिजे की आपला कांदा अगदीच रेडी झाला आहे. पहा बरं, टाकलं त्यावेळेस आपली पूर्ण कढई भरली होती. आता मी याला जरा फास्ट गॅस करून हा कांदा पूर्ण हलवणार आहे आणि अगदीच मस्त असा मोकळा कांदा होणार आहे बरं का, पाहू शकता तुम्ही. खरंच खूप छान हा कांदा होतो मैत्रिणी, पाहू शकता तुम्ही. पहा आपली भाजी अगदीच रेडी झालेली आहे. आता मी थोडीशी वरून पुन्हा कोथिंबीर टाकते बघा, आणि पुन्हा आपली भाजी ही मी हलवून घेते. पहा
मस्त अशी हलवायची. अगदी भाजी मोकळी सुळसुळीत झालेली आहे आणि खरंच खूप छान भाजी झालेली आहे. अगदी वाफेवरची शिजणारी ही कोबीची भाजी खूपच चवदार लागते बघा. अप्रतिम अशी चव लागते तिची. मैत्रिणी, तुम्हाला आजचा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनीही करा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात हे मला तुम्ही नक्कीच सांगा. कारण की अशा वेगवेगळ्या नवीन नवीन मी नक्कीच तुम्हाला रेसिपी दाखवीत जाईन. आणि खरंच खूप छान मस्त असा कांदा होतोय पहा. एकदम मोकळा मोकळा फडफडीत पहा बरं. आणि कलर बी खूप छान दिसतो. मग तुम्हाला जर आजचा कोबीची ही भाजी आवडली तर नक्कीच मला सांगा मैत्रिणी. आणि खरंच संगीता म्हणतात ना, संगीता किचन रेसिपीला एक लाईक, एक सबस्क्राईब करा. मैत्रिणी, नवीनच माझा चॅनल आहे, पाहत जा माझ्या नवीन नवीन व्हिडिओ. आणि कशा वाटतात त्याही सांगा. चला मग उद्या मस्तपैकी एक व्हिडिओ घेऊन येऊ मैत्रिणी. बाय.